वैराग भागातून वाघ बालाघाटाकडे परत फिरला। वैराग भागातील मुंगशी आर, सासुरे, राळेरास, लाडोळेमध्ये सलग 2 दिवस वाघाने हल्ले करून 5 जनावरांना ठार मारला असून एकास गंभीर जखमी केलाय। शुक्रवारी लाडोळ येथील साठवण तलावाशेजारी बनू सावंत यांच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गायीवरती हल्ला करून गायीस ठार मारलं। बनू सावंत हे शेतामध्ये गायींच्या धारा काढण्यासाठी सकाळी 6 वाजता गेले असता त्यांना गायीवरती हल्ला केल्याचं दिसून आलं। रात्री मोठा प्रकाश आणि साऊंड सिस्टम शेतकऱ्यांनी चालू ठेवली होती, मात्र तरी देखील वाघाने शिकार साधली। त्यामुळे वन विभागाने दिलेल्या सूचना निष्क्रिय ठरत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। या घटनेचा पंचनामा सुरू असतानाच तेथून अवघ्या 150 मीटर अंतरावर केळीच्या बागेमध्ये गवत काढण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघ दिसल्यानं एकच गोंधळ उडाला। गावामध्ये वाघ दिसू लागल्यानं शेतात काम करण्यासाठी आलेल्या महिला दुपारीच काम सोडून घरी परतल्या। सध्या कांदा, तुरी, हरभरा खुरपणी यासारखी कामं शेतामध्ये सुरू असल्यानं मजुरांची रेलचेल आहे। मात्र वाघाच्या दहशतीमुळे शेतामध्ये मजूरच काय, मालक देखील फिरकायला तयार नाहीत। त्यानंतर लाडोळे गावाशेजारीच असलेल्या हळदुगे येथील गोवर्धन आगलावे यांच्या शेतामध्ये ऊसतोडणी सुरू असताना पवन गाडेकर या ऊसतोडणी कामगाराच्या समोरच वाघाने दर्शन दिल्यामुळे ऊसतोडणी कामगारासह मुकादमाने शेतातूनच पळ काढला। यावेळी घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी अलका करे, वनपरिमंडळ अधिकारी धनंजय शिदोळकर, वनपाल गणेश पुरी यांच्यासह वन कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली। दरम्यान शुक्रवारी दुपारनंतर जामगाव येथील शेतकरी समाधान पाटील यांच्या शेतातून वाघ बालाघाटाच्या डोंगर रांगांकडे सरकला असल्याचं वन विभागाकडून सांगण्यात आलंय।